ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की सायली अर्जुन मूवी डेटला आलेले असतात तेव्हा सायली म्हणते, आपण इथे कसे भेटलेलो आठवतंय ना? तेव्हा तुम्ही एकदम चिडका बिबा होता आणि अर्जुन म्हणतो, आणि तुम्ही गडबड घोटाळा. अर्जुन म्हणतो, तेव्हा आपण डेंजरस होता आणि आता नवरा बायको. आता फुलाकडून खूप पाणी घेतलंय, नशिबाचा खेळ असतो सगळा, अशी सायली म्हणते. नंतर ते पॉपकॉर्न आणण्यासाठी जातात. सायली पॉपकॉर्न घेते तितक्यात तिला एका व्यक्तीचा धक्का लागतो आणि सर्व पॉपकॉर्न तिच्या अंगावर सांडते. पण अर्जुन मात्र सायलीला पकडतो असते. तितक्यात सायलीला प्रियाने केलेले नाटक व पाठीमागचा सीन आठवतो. अर्जुन म्हणतो, तुम्ही कसला एवढा विचार करताय? तेव्हा सायली सांगते, आम्ही मूवी बघायला आलतो तेव्हा ती तिकिटे प्रियाने काढली होती. अर्जुन म्हणतो, हा नक्कीच योगायोग नाही. तेव्हा सायली म्हणते, म्हणजे हे नक्कीच ठरवून केलं असेल का? अर्जुन म्हणतो, 99% हो, कारण सिनेमाच्या निमित्ताने आश्रमातून बाहेर तुम्हा सर्वांना काढण्याचा प्लॅन असेल तिचा आणि महिपतचा. इकडे प्रिया बाहेरला आलेली असते तेव्हा सुमन तू बस, आम्ही आलोच असं म्हणून त्या तिथून निघून जातात. तेव्हा प्रिया नागराला म्हणते, ऐका सायली आणि अर्जुन माझ्याबद्दल जाम डाऊट आलाय. तेव्हा ती सायलीने तिच्या खोलीत फोन ठेवलेल्याचं सांगते. तेव्हा नागराज म्हणतो, काय एवढा कसला संशय आलाय तिला? तेव्हा प्रिया म्हणते, ते काय माहीत नाही मला, पण मला जरा जपून राहिलं पाहिजे, नाहीतर माझ्याकडूनच अर्जुनला पुरावा भेटेल. साक्षीनेच खून केला आहे याचा. विलासचा. तितक्यातच नागराज म्हणतो, साक्षीच्या आधी तूच लटकशील फासावर. तितक्यात रविराज येतो आणि विचारतो, तुला कोण फासावर लटकवाय निघाले? मला पण कळू दे. तेव्हा ते घाबरतात व नागराज म्हणतो, अरे दादा, सुमन ना प्रियासाठी पराठे करणार आहे. ते जर हिने खाल्ले नाहीत तर सुमन हिला फासावर लटकवेल असं म्हणून सगळे हसतात. तेव्हा रविराज म्हणतो, अरे माझी मुलगी माहेरी आले, गोडधोड कौतुक होणारच ना. इकडे अर्जुन आणि सायली तिकिटाच्या ऑफिसमध्ये जातात. तिकीट कोणी काढलेली याचे रेकॉर्ड चेक करण्यासाठी. अर्जुन म्हणतो, मी इन्स्पेक्टर सरांना बोलवून घेतो, हे सगळं अनऑफिशियल आहे मिस्टर सायली, त्याची थोडी मदत होईल. तेव्हा सायली म्हणते, मी मग घरी जाऊन स्वयंपाकाचं बघते, तुम्ही बाहेरची आघाडी सांभाळा, मी घरातली. इकडे रविराज आणि प्रिया बोलत असतात. तितक्यात रविराजला फोन येतो. नागराज विचारतो, काय झालं दादा? तेव्हा रविराज म्हणतो, अर्जुनने प्रियाचा कॉल रेकॉर्डसाठी अप्लाय केले. तेव्हा नागराज म्हणतो, आणि तू दिली? तेव्हा रविराज म्हणतो, अरे घाबरायचं काय काम आहे आपल्याला, मनातच काय नाही म्हटल्यावर. इकडे चैतन्य आणि अर्जुन गाडीमध्ये बोलत असतात. तेव्हा चैतन्य म्हणतो, बोर आहात रे तुम्ही, मी तुला आणि तुझ्या बायकोला सिनेमा बघायला पाठवलं, तुम्ही तर तो बघितला नाही. वरून केसच काम आहे म्हणून मला तिथे बोलवून घेतले. अर्जुन म्हणतो, खुनाच्या रात्री तिकीट कोणी काढली कळायला नको का? इकडे प्रिया रविराजला कॉल रेकॉर्ड कशी काढायला नको हे पटवून देत असते. तेव्हा प्रतिमा तन्वीला विचारते, त्या कॉल रेकॉर्ड्समध्ये अर्जुनला मिळू नये असं काय नाही ना? तेव्हा प्रिया म्हणते, अजिबात नाही. मग प्रतिमा म्हणते, झालं तर मग आपण कशाला घाबरायचंय? तेव्हा कुसुम म्हणते, आपली तन्वी खोटं बोलणार शक्यच नाही. तेव्हा प्रिया सायलीने केलेला प्रकार सर्वांना सांगते आणि याचा तिला किती त्रास होतोय असं ती सर्वांना दाखवून देते. तेव्हा रविराज म्हणतो, हे बेकायदेशीर आहे आणि याच्यासाठी मी त्याला वेगळी नोटीस पण पाठवेल. प्रिया आता पूर्ण आजीच्या औषधांची वेळ झाली असं म्हणून तिथून निघून जाते. इकडे इन्स्पेक्टर सावंत येतात आणि अर्जुन त्यांना काय करायचं आहे हे सांगतो आणि ते ऑफिसकडे जातात. इकडे प्रिया आणि नागराज बाहेर येऊन बोलतात. नागराज म्हणतो, तुझी जर कॉल रेकॉर्ड्स मिळाली ना तर आपण मेलोच. तेव्हा प्रिया म्हणते, आणि तुमचा हा भाऊ माझी कॉल रेकॉर्ड्स द्यायला समजून देत होता. तुमचा तो भाऊ आणि त्याची ती अर्ध्या मेंदूची बायको कन्फर्म मला एक दिवस खड्ड्यात घालणार. तेव्हा नागराज विचारतो, पण तुझं गळ्यातलं लॉकेट कुठं आहे? तेव्हा प्रिया म्हणते, तो बसलाय की घरात थेरडा, ते ओळखेल ना. तेव्हा नागराज म्हणतो, अगं ॲक्सिडेंटच्या वेळी ते लॉकेट गाडीजवळ होतं, ते महिपतने त्याच्याजवळ ठेवलेलं. महिपत खून केल्यानंतर त्याची आठवण म्हणून एक खून ठेवतोच. तेव्हा प्रिया म्हणते, ओ असं आहे. तर इकडे अर्जुन आणि सगळे ऑफिसमध्ये येतात आणि मॅनेजरला विचारतात. तेव्हा मॅनेजर म्हणतो, कधीचं रेकॉर्ड हवं आहे, कालचं का आजचं? तेव्हा अर्जुन म्हणतो, 2 वर्षापूर्वीचं. तेव्हा मॅनेजर म्हणतो, काय मला काय तेवढंच काम आहे का? आणि रेकॉर्ड्स द्यायची आमची सिस्टीम नाही, कोर्टाची ऑर्डर घेऊन या मग बघू. तेव्हा इन्स्पेक्टर म्हणतो, पोलिसांची चालेल का? आम्ही जी इन्फॉर्मेशन मागतोय ती एक मर्डर केस आहे, त्यामुळे ते रेकॉर्ड 2 वर्षाचं असो 20 वर्षाचे ते तुम्ही द्यायचं काम करा. तेव्हा तो मॅनेजर म्हणतो, देतोय ना साहेब, मी कुठे नाही बोललोय.
इकडे रविराज फोनवर अर्जुनला नोटीस पाठवायला सांगतो. इकडे मॅनेजर अर्जुनला त्या दिवशीची रेकॉर्ड्स दाखवतो आणि त्यामध्ये साक्षी शिकरे हे नाव दिसतं आणि अर्जुन त्यांना याचं प्रिंटआउट मागतो. इकडे पूर्ण आजी दमून येते आणि पाणी मागते. तेव्हा सायली तिला पाणी देते. तेवढ्यातच नोटीस द्यायला एक मुलगा येतो. तेव्हा प्रिया म्हणते, आता सायली मी तुझी कशी वाट लावते ते बघ. तेव्हा सायली म्हणते, वाट तर तुझी लागणार आहे प्रिया, कारण तू काय केलंयस ते आम्हाला पण माहिती आहे आणि तुला पण, आणि ते लवकरच रविराज सरांना पण समजेल. तितक्यात प्रिया खोटा आणण्याचं नाटक करत मोठ्याने दंगा करते की कसे सायलीने घरातली भांडणे कोर्टापर्यंत पोहोचवलीत म्हणून. तेव्हा पूर्ण आजी सायलीला बोलू लागते आणि म्हणते, म्हणून मी या सायलीला सतत या घरची नाही याची आठवण करून देते असते. मग सायली पूर्ण आजीचा हात हातात घेऊन पूर्ण आजीची समजूत काढू लागते. पूर्ण आजी पण कधी नव्हे ते सायलीचं सर्व ऐकून घेतात व त्यांना पूर्वीचं सर्व आठवू लागते. आणि हा भाग इथेच संपवला आहे मित्रांनो. आता पुढील भागात असे दाखवले आहे की विमल अर्जुनच्या खोलीत नोटीस घेऊन येते आणि अर्जुनला देते. तेव्हा सायली विचारते, अहो कशाची नोटीस आहे? तेव्हा अर्जुन म्हणतो, कोर्टाची. दामिनी देशमुखने ही नोटीस पाठवली. आता दुसऱ्या दिवशी दामिनी देशमुख आणि अर्जुन समोरासमोर कोर्टाच्या बाहेर उभे असतात. तेव्हा दामिनी म्हणते, खूप दिवसांनी दामिनी देशमुख आणि अर्जुन सुभेदार एकमेकांच्या समोरासमोर आहेत. कॉन्फिडन्स लो होत नाही ना? तेव्हा अर्जुन म्हणतो, कॉन्फिडन्स बघायचा असेल तर कोर्टात बघा, तुमची केस वीक आहे. त्यावेळी दामिनी म्हणते, माझी केस नाही, तुझे पुरावे वीक आहे. आता पुढील भाग खूपच रोमांचक असणार आहे मित्रांनो. आता कोर्टात नक्की काय होणार, दामिनी देशमुख कोणते पुरावे नवीन अर्जुन समोर मांडणार आहे आणि अर्जुन त्याला कसे उत्तर देणार आहे हे पाहणं खूपच रोमांचक असणार आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत येण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा.